पुरे आता अगं एवढं काही दुखत नाही, मला ठीक वाटतंय. तू हे एवढी सेवा करतेस ना, असं वाटायला लागलंय जणू काही मी खूप आजारी आहे. एवढं काही नाहीये. अगं काल दिवसभर आराम केला मी. चल आता मला कामावर जायचंय. म्हणून तर बाम लावायला घेतलाय आई. नाही तर तुम्हाला घरी बसवणं सोपं आहे. कळतंय मला काय चाललंय तुमचं ते. नाही तसं नाही आई, पण तू बरोबर बोलतेस हा आरती. आई, एका दिवसाच्या आरामाने काय होणार आहे अहो? तुम्हाला ना खरं तर सक्तीचाच आराम दिला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही काही स्वस्त बसायच्या नाही. अगं काय स्वस्थ बसायचं, काय काम आहे असं आपल्याला घरात? तसेही ना माणूस रिकामा बसला ना कि मग मनात हजार विचार येतात बघ. त्यापेक्षा सतत आपण व्यग्र असावं, व्यस्त असावं. हाय का आता बघा जाऊ बाई कशा करतायत त्या. वीणा अगं तू काय असतेस, ती ओरडते मला, तू तिला ओरड. तुमच्याशी भांडायला जोडीदार मिळाली ना म्हणून हसते मी. भांडायला ताई हे काय भांडण आहे होय? तुम्ही आहे की नाही एकदा आमच्या वस्तीकडे चला म्हणजे कळेल तुम्हाला. आई तिथं बायका एकमेकींच्या झिंज्या उपटू उपटू बांधतात. बाई नको नको. बर चला आता कामाला जायचंय मला. त्याच्या आधी घरची कामं पण उरकायला पाहिजेत की नाही. बर ताई आज काय करू, धुणं धुवायला घेऊ काय? नको बाई, आज तू पडलीस तर. सगळ्यांच्या खोलीत त्यांचे त्यांचे धुवायचे कपडे ठेवलेत, ते गोळा कर आणि परसदारी नेऊन ठेव. मी दुपारी धुईन. येऊ आहे. आरती, अगं यांचे पण धुवायचे कपडे ना खुंटीला टांगलेले आहेत, ते पण घ्या.